एक जंगल होतं. जंगलामध्ये ससा आणि कासवाची शर्यत लागते. ससा जीवाच्या आकांताने पळायला लागतो, पण कासव मात्र तेवढ्या गतीने पळू शकत नव्हतं. पण कासवाच्या मनगटामध्ये बळ होतं. त्याच्या घरासमोर एक तळ होतं. त्याच्या खिशामध्ये एक सफरचंदाचं फळ होतं. लहानपणी कासव लई जोरात पडला होता. त्याच्या अंगावर एक वळ होतं. त्याच्या घरामध्ये म्युन्सिपाल्टीचं नळ होतं. हे वाक्य शेवटचं जुळलं नाही, पण कासव मात्र चलतच राहिला. दुसऱ्या बाजूला ससा होता. त्याच्यामध्ये अहंकार होता, गर्व होता. मीच जिंकणार अशी त्याला होप होती. त्याच्या डोळ्यावरती झोप होती. त्याच्या खिशामध्ये बडीशोप होती. तीच बडीशोप त्याने खाल्ली आणि तो झोपला. कासवानी सशाला झोपलेला बघून कासव पेटला. पळत सुटला, पळत सुटला, पळत सुटला आणि जिंकला. ससा थोड्या वेळाने उठला. कासवाला जिंकलेलं बघून ससा डायरेक्ट चड्डीत मुतला. एवढं सगळं झालं आणि ससा बोलला कुठून? अव कुठून? कासव बोलला थेट जंगलातून, थेट जंगलातून. ससा बोलला खोट 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 बोलायचं नाही. कॉपी कॉपी